परिस्थितीबाबत काय सांगाल? नाही, आढावा घेण्यापेक्षा मी गेल्या 2 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, नांदेड शहरामध्ये फिरलो, ग्रामीण भागातही जाऊन आलो आणि अतिवृष्टीमुळे आणि या सगळ्या नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. विशेषतः मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या 4ही महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्याला फार मोठा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला आहे. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे आणि 27 ते 29 ऑगस्ट या दरम्यान जी काही आता अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे खरीप हंगामाचं जे काही होतं ते सगळं संपलेलं आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेले आहे आणि जो या पिरियडमध्ये जो अपेक्षित पाऊस असतो त्याच्या 125% इतका जास्तीचा पाऊस झालेला आहे. म्हणजे आपण विचार करू शकता की नांदेडमधले जवळपास 93 महसूल मंडळं आपल्याकडे नांदेडमध्ये आहेत. तर 93 मंडळापैकी जवळपास 88 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली, पूर्ण जिल्हा जवळपास अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंडळामध्ये बसून झाली आहेत. आणि अशी काही मंडळं म्हणजे 53 महसुली मंडळी अशी आहेत की ज्याला 3 वेळा फटका बसला आहे. म्हणजे या सगळ्या पिरियडमध्ये अतिवृष्टी अनेक वेळा झाली आहे आणि अनेक वेळामध्ये 53 मंडळं अशी आहेत की ज्याला 3 पेक्षाही जास्त वेळेमध्ये नुकसान झालेलं आहे. आणि 7-7.5 लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी 82% क्षेत्राची पाहणी जवळपास पूर्ण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर आणि मूग या पिकाला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान प्रचंड आहे. त्याचं आता सगळं मोजमाप करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे आणि हळद आणि ऊसाचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत, मुद्दाम सांगतो, आकडेवारी मी सगळी प्राप्त करून घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नुकसानाचं जे प्रमाण किंवा तीव्रता जर पाहिली तर NDRFच्या निकषाप्रमाणे बहुतांश आपलं हे सगळं बसण्यासारखं आहे. म्हणजे शासनाचे निकष जे आहेत किंवा केंद्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे NDRFच्या निकषामध्ये हे आपली केस 100% बसण्यासारखी आहे असं माझं मत आहे. तर मी पालकमंत्रींना आम्ही सगळी चर्चाही झालेली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा असाही आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की याचा आता आढावा म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन मी त्यांना सांगितलं आहे, आढावा पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे. ही सगळी जी माहिती आहे ती संकलित करून शासनाकडे जावं लागेल कारण ह्याला पैशाची गरज पडणार आहे. रस्ते क्षतिग्रस्त झालेले आहेत, पूल पडलेले आहेत, रस्ते खचलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे ते करावं लागणार. अतिक्रमणं बऱ्याच ठिकाणी शहरात ते काढावे लागतील आणि ते काढल्याशिवाय पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला याकरता बरेचसं ॲक्शन घ्यावं लागेल आणि पैशाची तरतूद शासनाला करावं लागणार आहे.